नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 9 एप्रिलच्या भागामध्ये काल आपण बघितलं मित्रांनो, नंदिनी जी असते ते राधिकानं जे काही लिहिलेलं असतं ते सगळ्यांच्या समोर वाचून दाखवत असते. ती पुढं वाचते, आपण आपल्या मुलांना सगळं काही शिकवतो, पण तरीसुद्धा ते आपलं ऐकतात थोडंच. माझ्या आईबाबांना कळ्या होत्या, पण मला नाही येत. म्हणजे आपलं सगळं काही मुलांना म्हणजे आपलं सगळं काही अनुवंशिक मुलांना जातंच असं काही नाही. आणि जुळणार जर असतील ना तर गोष्टी आपोआप जुळतातच. म्हणजे अनुश्रीला जेव्हा आणलं ना तेव्हा तिला अगदी बारीक बारीक केस होते, पण आता आमच्या दोघींचे केस, डोळ्यांचा रंग, हसणं सुद्धा इतकं सारखं वाटतं की अगदी कोणीही बघितल्यानंतर तिला म्हणतं की अगदी आईवरती गेली हा अनुश्री. परवा ती मला शिकवत होती की वेणी कशी घालायची. मी चटकन इशाऱ्याने तिला बोलून गेले, हो आता तू शिकव मला. 9 महिने मी तुला पोटात वाढवलंय का तू मला. आणि पुढं वाचते, दत्तक घ्या, कसलेही किंतु परंतु मनात न ठेवता दत्तक घ्या. आणि आता नंदिनी असं वाचत असताना म्हणजे ज्या सासू सुना असतात त्या एकमेकींच्याकडेच बघत असतात आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टींचं अप्रूप वाटत असतं. आणि तेव्हा आता नंदिनी जीवाकडे बघत असते आणि पुढं म्हणते, दुसऱ्या झाडाची फांदी आपल्या खोडावरती कलम करण्यासारखं हे आहे मूल दत्तक घेणं म्हणजे. माझ्याकडे जी काही कलम केली तिला स्वतःचा रंग तर आहेच, पण माझ्याही संस्कारांची स्वभावाची छटा आली आहे तिच्यामध्ये. आणि आता हे सगळं काही तिने लिहिलेलं जे वाचल्यानंतर सगळ्याजणी आता टाळ्या वाजवू लागतात आणि सगळ्यांचे डोळे भरून सुद्धा आलेले असतात मित्रांनो. म्हणजे जिला बोलता येत नाही तिने इतकं सगळं काही छान लिहून दिलेलं असतं आणि तिचे विचारसुद्धा एकदम छान असतात. आणि त्यानंतर राधिका आता उठते आणि तेव्हा नंदिनी तिला मिठीच मारते आणि आपल्या जवळ घेते. आणि त्यानंतर मित्रांनो आता त्या सर्वजणी तिथून निघून जातात. तर तेव्हा रेखाताई नंदिनीजवळ येते आणि म्हणते, नंदिनी आता येतो आम्ही आणि आजचा सेशन खरंच खूप छान झालाय. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो थँक्यू, आणि असे सेशन्स ना आपण वरचेवर घेत राहू, म्हणजे कसं बायकांना त्यांच्या मनामधलं बोलायला संधी मिळते ना. तर तेव्हा रेखाताई सुद्धा हो बरोबर आहे तुझं असं म्हणते आणि त्या दोघे आता तिथून निघून जातात. तर तेव्हा मानिनी आता नंदिनीजवळ येते आणि नंदिनीला म्हणते, नंदिनी खरंच खूप छान झालं ग आजचं सेशन, त्यानिमित्ताने मला खूप गोष्टी कळल्या. आणि म्हणते, हुशार आहेस ग तू. आणि अगं त्या राधिकाने मुलगी दत्तक घेतली आहे हे तुला आधीच माहिती होतं ना. तर तेव्हा नंदिनी थोडीशी हसते आणि मानिनीने ते बरोबर ओळखलेलं असतं आणि ती म्हणते, छान छान, किती छान विचार होते तिचे आणि असं वाटत होतं की तूच बोलतीयस. आणि म्हणते, एक विचारू का, तू आणि जीवा असाच काहीतरी विचार करताय का दत्तक वगैरे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हा म्हणजे अगदीच असं काही नाही. तर तेव्हा मानिनी म्हणते, पण अगं खूप घाई होईल या सगळ्याला. नंदिनी अगं तुमच्या लग्नाला हार्डली महिना सव्वा महिना झालाय, तुम्ही ना खूप जास्ती विचार करताय आणि खूप घाई घाई करताय. आणि काव्याने आता नंबर लावलाय ना म्हणून तुम्हाला असं वाटतंय. हे बघा जरा थांबा, 4-5 वर्ष झाली तरी सुद्धा तुम्हाला जर मूल झालं नाही तर मग विचार करूया ना दत्तक वगैरेचा, आत्ता काही गरज नाहीये. आणि असं सांगून मानिनी तिथून निघून जाते. तर तेव्हा जीवा तिथे येतो आणि त्यानं सगळं ते काही ऐकलेलं असतं आणि तो आता नंदिनीला म्हणतो, लगेच मान्य केलंस, मूल दत्तक का नको, आणि असं तो प्रश्न करतो. तर तेव्हा नंदिनीला थोडासा धक्काच बसतो. आणि त्यानंतर आता हे दोघे सुद्धा आपल्या खोलीमध्ये येतात आणि तेव्हा जीवा तोच विषय पुढं कंटिन्यू करतो. म्हणतो, मूल दत्तक का नको, अगं सेशन इतकं छान झालं आणि बरं तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मला हेच मिळालं होतं. आणि मुळात ना मूल दत्तक घेणं ही खूप छान फिलिंग आहे अगं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो मला माहिती आहे जीवा, पण काही नाही, आत्ता खाली आईंशी बोलणं झालं आणि त्यांचं म्हणणं ही चुकीचं नाहीच आहे. हे बघा आपल्या लग्नाला असंही काही 10-12 वर्ष झालेली नाही आहेत की आपण प्रयत्न करतोय आणि आपल्याला मूल होत नाहीये. आणि देव न करो उद्या आपल्याला मूल नाहीच झालं तर मग दत्तक घेण्याचा विचार आपण करू शकतो ना. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, तोपर्यंत आपण काय करायचं, आज हा डॉक्टर उद्या तो डॉक्टर एवढंच करत बसायचं का, असं म्हणून तो थोडंसं भडकतो मित्रांनो. तर तेव्हा नंदिनी त्याला शांत करू लागते, म्हणते, असं काय करताय जेव्हा तुम्ही, आपण आपल्या बाजूने प्रयत्न करत राहायचे. आता आपण दुसऱ्या डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं, पण त्याचे काय रिपोर्ट्स आले आपण पाहिलेत ना. आणि त्यावरून मला हेच कळलेलं आहे की ते दार आपल्याला परत ठोठावायचं नाहीये. आय एम ओके. हे बघा माझ्या हार्मोनल इम्बॅलन्सच्या गोळ्या सुरू आहेत, मी आता उपास तापास पण सुरू केलेले आहेत. शिवाय फेलोपियन ट्यूबची सर्जरी करायची का नाही ते सुद्धा मी डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे आणि त्यांच्याशी बोलणार आहे. तर तेव्हा जेव्हा तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो तर नंदिनी म्हणते, तुम्ही नका काळजी करू, आपल्याला बाळ होईल, तुम्ही नका काळजी करू.
आणि हे बघा आपल्याला अशी हार मानायची नाहीये आणि घाईसुद्धा करायची नाहीये. आणि विचारते, तुम्हाला का असं वाटतंय की त्या दोघांना बाळ झालं की लगेच आपल्यालाही बाळ व्हायलाच पाहिजे? जेव्हा आपल्याला पुढे जायचंय पण त्यांच्या पुढे नाही जायचंय. ही काय रेस नाही. आणि विचारते, कळते का तुम्हाला? आणि तेव्हा आता जीवाला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थला सगळ्यात पहिल्यांदा समजलेलं असतं की आता काव्या आई होणार आहे. तर तेव्हा त्याने पेढे वगैरे आणलेले असतात आणि तो काव्याला उचलूनच आतमध्ये घेऊन आलेला असतो आणि ओरडत असतो, हत्तीवरून पेढे वाटा रे, माझी बायको आई होणार आहे. आणि तो गोल गोल काव्याला फिरवत असतो आणि तो सगळा विचार करत ते सगळं काही आठवत असताना जीवाला आता परत त्रास होऊ लागतो आणि तो थोडासा आता बाजूला जातो. तर तेव्हा नंदिनी परत त्याच्याजवळ येते आणि म्हणते, जीवा कसला विचार करता एवढा? तर जेव्हा तिला म्हणतो, तू एक एक काम कर, या 2 बोटांपैकी एक बोट चॉईस कर. तर तेव्हा नंदिनी विचारते, नक्की कशाबद्दल आहे? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, तू कर कर तर ना, आधी मी सांगतो ना तुला. तर तेव्हा आता नंदिनी एक बोट चॉईस करते. तर तेव्हा जीवाला अजून जास्त टेन्शन येतं आणि तो टेन्शनने खालीच बसतो. तर तेव्हा नंदिनी विचारते, काय झालं, तुम्ही काय ठरवलं होतं त्या बोटाबद्दल? तर तेव्हा जीवा म्हणतो, आपण आई बाबा नाही होणार. आणि तोपर्यंत मित्रांनो आता इकडे पार्थ ऑफिसमधून घरी आलेला असतो आणि तेव्हा काव्या अजून सुद्धा अभ्यास करत बसलेलीच असते आणि तो मागून येऊन तिला विचारतो, कुठपर्यंत आले टार्गेट? तर तेव्हा काव्या म्हणते, अरे आलात का तुम्ही? आणि टार्गेट होते हळूहळू कंप्लीट. मी आत्ता जवळपास 42 एक पानांच्या नोट्स काढलेल्या आहेत एका बैठकीत. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अरे वा, 42 पानं म्हणजे छानच. तर इतक्यातच काव्याचा पेन बंद पडतो आणि ती वैतागते, म्हणते, या पेनला पण आत्ताच बंद पडायचं होतं. तर तेव्हा पार्थ थोडासा जोक मारतो, म्हणतो, तुमचं पेन मी दूर करू शकतो. आणि परत म्हणतो, सॉरी सॉरी, म्हणजे तुमचा हा त्रास मी दूर करू शकतो आणि माझ्याकडून तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे. आणि खिशामधून एक छोटंसं बॉक्स काढतो आणि काव्याच्या हातात देतो. तर तेव्हा काव्या विचारते, काय आहे? तर तेव्हा पार्थ म्हणतो, बघा बघा तर. तर तेव्हा काव्या तो बॉक्स उघडते आणि त्याच्यामध्ये एक छान असा पेन असतो आणि त्याच्यावरती पार्थने लिहून आणलेलं असतं त्या पेनवरती, फ्युचर IAS काव्या. तर तेव्हा काव्या विचारते, पण हे काय लिहिलंय, काय लिहिलंय हे? तर तेव्हा पार्थ सांगतो, माझ्या बायकोसाठी फ्युचर IAS काव्या. आणि तेव्हा ते बघितल्यानंतर काव्या तर खूपच खुश होते आणि उठते आणि पार्थला ती मिठीच मारते आणि म्हणते, थँक्यू 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 थँक्यू, भारी वाटलं मला. तर पार्थ विचारतो, आवडलं का तुम्हाला? तर काव्य म्हणते, हो मग. आणि म्हणते, आयुष्यभर जपून ठेवणार आहे मी हे पेन. तर पार्थ आता त्याच्याकडे बघून हसत असतो आणि म्हणतो, ठीक आहे, तुमचा अभ्यास चालू द्या, मी फ्रेश होऊन येतो. असं सांगून तो आता आतमध्ये जातो आणि काव्य आता त्या पेनने अभ्यास करू लागते आणि ती अभ्यास करतच असते. इतक्यातच आता तिला उलटी येऊ लागते आणि ती तिथून बसूनच ओरडते, देशमुख अहो बाहेर या पटकन, मला खूप मळमळतंय. तर तेव्हा पार्थ आतून म्हणतो, हो आलो आलो. तर तेव्हा काव्या म्हणते, अहो आलो आलो काय, लवकर बाहेर या ना, मला खूप मळमळते. असं ती बोलत असते आणि आता एकदमच तिला शांत वाटू लागतं आणि परत थोड्या वेळाने तिला मळमळू लागतं आणि अचानकपणे म्हणजे तिला सहन होत नाही आणि तिच्या नोट्सवरतीच उलटी होऊन जाते. आणि ते बघितल्यानंतर काव्या खूप घाबरते आणि उठूनच उभी राहते आणि पार्थला जोरजोराने हाक मारू लागते. तर इकडे मित्रांनो आता जीवात सारखं तेच म्हणत असतो, आपण आई बाबा नाही होणार. तर तेव्हा नंदिनी तर हसूच लागते आणि म्हणते, जीवा तुमच्या डोक्यात काहीही सुरू असतं? तर तेव्हा जीवा म्हणतो, तुला हसू येते? अगं मी सिरियस आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, आय एम सॉरी, मी हसले त्याबद्दल. पण माझं असं म्हणणं आहे की कशासाठी तुम्ही एवढं पॅनिक होताय? एवढं काही सुद्धा झालेलं नाहीये. तर तेव्हा त्या जीवा उठतो आणि म्हणतो, अगं मी माणूस आहे, मी एक स्वप्न पाहिलं होतं, तुझं आणि बाळाचं स्वप्न पाहिलं होतं. आपलं छान गोंडस छोटंसं बाळ असेल, आपलं घरभर आपल्या बाळाच्या हसण्याचा आवाज असेल, बेबी पावडरचा वास असेल, तो किंवा ती यावरून आपली रंगलेली चर्चा, कथ्थकचे घुंगरू का क्रिकेटचे मळलेले बूट यावरून लागलेली आपली पैज, बाळावरती केलेली कविता, या सगळ्या स्वप्नांचा ऑलरेडी पाळणा बांधून बसलोय मी. असं बोलत असताना तो खूप इमोशनल झालेला असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला शांत करू लागते, म्हणते, जेव्हा हे बघा प्लीज, हे असं हारून जाऊन काहीच होणार नाहीये. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, माहिती आहे मला, हारायचं नाही, रडायचं नाही, होप सोडायचं नाही, सगळं माहिती आहे मला. आणि असं म्हणतो आणि हे बघ, असं म्हणून ती काल रात्रीची डायरी दाखवतो आणि म्हणतोय, बघ म्हणूनच गिरवतोय ना मी, हे बघ गिरवतोय मी, आम्ही आई बाबा होणार, आम्ही आई बाबा होणार, हे हे गिरवतोय मी, पण हे हे नक्की होणार आहे का? असं तो बोलत असताना मित्रांनो आता त्याच्या डोळ्यामधून पाणीसुद्धा येऊ लागतं.
तर तेव्हा नंदिनी अजून सुद्धा त्याला धीर देत असते. म्हणते, "होणार, असंच होणार, नक्की होणार." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "हो का? मग गुरुजींना आपण जेव्हा विचारलं की आमच्या आयुष्यात पाळणा हलेल का? तर तेव्हा ते निरुत्तर का झाले?" आणि तेव्हा आता जीवाला तो क्षण आठवतो सुद्धा. ज्यावेळेस त्याने विचारलेलं असतं गुरुजींना, "आमच्या आयुष्यामध्ये पाळणा हलेल ना?" आणि तेव्हा गुरुजी काहीतरी बोलणार इतक्यातच पार्थ आणि काव्य तिथं आलेले असतात. तर तेव्हा नंदिनी ते सगळं ऐकल्यानंतर म्हणते, त्यांच्या उत्तरावरती आपल्या संसारात उत्तरार्ध अवलंबून नाहीये. का कळत नाहीये तुम्हाला? तुम्ही जे काही लिहिलेलं आहे अगदी तसंच होणार. नका काळजी करू. फक्त हातपाय मारणं थांबवायचं नाही." तेव्हा जेव्हा म्हणतो, "हातपायच तर मारतोय मी, थांबवलंय का अजून हातपाय मारायचं? पण सगळं काही करूनही पदरी निराशाच पडतेय माझ्या. काहीच घडत नाहीये पुढे. आणि शेवटी हे सगळं झाल्यानंतरच ना मी मूल दत्तक घेण्याच्या विचारावरती पोहोचलो. पण त्यातही जर तुला आणि आईला जर मूल दत्तक घेणं हे जर घाई वाटत असेल तर?" असं म्हणताना नंदिनी विचारते, "तर काय?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "तर काही नाही, समजावेन स्वतःला. आणि प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्ट होते. काय की अपेक्षा ठेवू नकोस, कारण अपेक्षाभंग झाला ना तर खूप त्रास होतो. एकाच घरात राहणाऱ्या आपल्या मोठ्या भावाला जर मूल होत असेल आणि आपल्याला मूल होत नसेल तर सॉरी, पण ना खूप त्रास होतो, प्रचंड त्रास होतो. आणि एक माणूस म्हणून मी ही फिलिंग नाही लपवू शकत, ॲटलिस्ट तुझ्यासमोर तरी." असं म्हणून तो आता तिथून बाजूला जातो आणि जाऊन तो झोपेत जातो. आणि त्याला खूप त्रास होत असतो मित्रांनो. त्याच्या डोळ्यामधून पाणी थांबतच नसतं. आणि तेव्हा नंदिनीसुद्धा आता त्याला सावरायला जाते आणि परत मागे फिरते. आणि त्यानंतर त्याने जी डायरीमध्ये ते लिहिलेलं असतं, "आम्ही आई बाबा होणार," ते बघते आणि ती घेते डायरी आणि ते बघू लागते. आणि तेव्हा तिलासुद्धा थोडासा त्रास होत असतो. तर आता इकडे मित्रांनो, म्हणजे काव्याला जी त्या नोट्सवरती उलटी झालेली असते ते पार्थ सगळं काही क्लीन करत असतो. तर तेव्हा काव्य आता येते बाहेर आणि पार्थला म्हणते, "पार्थ अहो, किती वेळा मी तुम्हाला सांगितलंय माझ्यासाठी बाथरूम फ्री ठेवत जावा म्हणून." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "आय एम सॉरी, मी पण गाडीतून बराच वेळ प्रवास केला. मला काय माहिती होतं की एवढं डेंजर प्रकरण आहे." आणि विचारतो, "तुम्ही ठीक आहात ना?" तर तेव्हा काव्य म्हणते, "मी ठीक आहे, पण माझ्या सगळ्या नोट्स खराब झाल्या हो देशमुख." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही हो, हे काय, मी पुसतोच आहे." असं म्हणून तो पुसायला जातो आणि तिचे नोट्स फाटतात. तर तेव्हा काव्य आता ओरडतेच पार्थवरती, "अहो काय करताय तुम्ही पार्थ, तुम्ही वेडे आहात का? आधी अर्धे नोट्स भिजल्यामुळे खराब झाले होते आणि आता तुमच्या पुसण्याच्या नादात झालेच सगळे लेटर्स खराब." असं म्हणून ती खूपच वैतागते आणि असं म्हणून ती जाऊन बाजूला बसते. तर तेव्हा आता पार्थ तिच्याजवळ जातो आणि तिला शांत करू लागतो. म्हणतो, "ऐका ना, काव्य ऐका ना, शांत व्हा, रडू नका. हे बघा मी ते ना पुसायचा प्रयत्न करत होतो. शांत व्हा." तर तेव्हा काव्या म्हणते, "शांत होऊ? कशी शांत होऊ मी? आणि ते कसं झालंय पार्थ? मी किती कष्टाने नोट्स काढल्या होत्या. इतका त्रास होत होता मला दिवसभर, तरीसुद्धा एका जागी बसून मी सगळ्या नोट्स काढल्या होत्या. कारण का माहिती आहे का? कारण मला पुढचे महिने त्या नोट्सवरती अभ्यास करत काढायचे होते. वेळ देऊन छान अक्षरात मी सगळं लिहिलं होतं, सगळं वाया गेलं." असं म्हणून ती रडत असते. आणि ते जाऊ देत, मी ते आता फेकूनच देते. असं म्हणून ती उठत असते. तर तेव्हा पार्थ तिला परत बसवतो आणि म्हणतो, "अहो कशाला, आपण काहीतरी करूयात त्याचं." तर तेव्हा काव्य म्हणते, "का? आता त्याचं काही सुद्धा होणार नाहीये. काय करणार आहे तुम्ही?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "तुम्ही शांत व्हा, होईल सगळं काही नीट." तर तेव्हा काव्य म्हणते, "नाही हो, नका सांगू मला हे सगळं सारखं सारखं. सगळं नीट होईल, सगळं नीट होईल. काही सुद्धा नीट होणार नाहीये. फक्त काय आहे ना, आत्ता काहीच नीट होत नाहीये, हाच तेवढा प्रॉब्लेम आहे. आणि नका तुम्ही माझी समजूत काढू." असं म्हणून ती खूपच वैतागलेली असते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, "काव्य हे बघा, तुम्ही चिडचिड कमी करा, नाहीतर आपलं होणारं बाळसुद्धा असं चिडचिड." असं बोलता बोलता तो थांबतो आणि परत तोंडावरती बोट देऊन हाताची घडी घालतो आणि गप्प बसतो. तर तेव्हा त्या काव्या थोडी स्वतःला सावरते आणि म्हणते, "पार्थ हो, बाळ होणं ही खूप सुंदर गोष्ट आहे. एक अद्भुत आणि एक छान एक्सपिरियन्स असतो. पण आपल्या बाबतीत वेळ चुकली आहे हो. बघितलं ना हे काय होऊन बसतंय." असं म्हणून ती परत रडू लागते. तर तेव्हा आता पार्थ तिला परत सावरू लागतो, आपल्या जवळ घेतो आणि म्हणतो, "शांत व्हा काव्य, शांत व्हा." आणि इतक्यातच आता काव्याला परत उलटी येऊ लागते आणि ती परत उठते आणि धावत सुटते. आणि तेव्हा पार्थसुद्धा तिच्या मागे जातो. तर मित्रांनो, इकडे ही रम्या जी असते ती आता नेहमीसारखं परत तिथे दरवाजाच्या आडोशाला उभा राहून ते सगळं काही त्यांचं बोलणं ऐकत असते आणि हसत असते. आणि मनात म्हणते, बाळ आईवडिलांना जवळ आणतं असं ऐकलं होतं, पण यांचं बाळ मात्र आईवडिलांना दूर करूनच राहणार. आणि त्यानंतर आता नंदिनी ते स्वयंपाकघरामध्ये असते आणि तेव्हा पार्थ तिथं येतो. तर तेव्हा नंदिनी विचारते, "कोण? पार्थ?
अहो तुम्ही एवढ्या रात्री जागे कसे? आणि म्हणते नंतर बाळासाठी जागायची सवय करून घेताय की काय? तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही तसं नाहीये. मगाशी जेवलो नव्हतो, आता भूक लागली आहे." तर तेव्हा नंदिनी विचारते, "कॉफी हवी आहे का तुम्हाला?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही काहीतरी हेल्दी खायचं आहे." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "1 मिनिट फ्रूट बाउल हवा आहे?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "तुम्हाला काय धारदार बंदुकीच्या गोळ्या चालवायला बसवलंय का इथे?" तर तेव्हा नंदिनी हसते आणि सॉरी असं म्हणत त्याच्यासाठी काहीतरी बनवू लागते. आणि म्हणते, "मला कळलं काल फ्रूट बद्दल काही झालं ते सगळं." आणि म्हणते, "पार्थ तुम्ही स्वभावाने एवढे शांत आहात, मग हे असं टोक कसं काय गाठलंत तुम्ही?" तर पार्थ म्हणतो, "काय आहे ना नंदिनी, माझ्या शांतपणाला कोणी माझा दुबळेपणा, बावळटपणा असं समजलं ना कोणी तर पार्थ देशमुखचा एक वेगळाच रंग बाहेर येतो. काव्या माझ्यासाठी सर्वस्व आहेत. ते म्हणतात ना, की त्या राजाचा जीव पोपटात असतो, तसा माझा जीव काव्यात आहे. त्यांच्याकडे जर कोणी वाईट नजरेनं बघितलं ना, तर मी अक्षरशः जीव घेईन त्या माणसाचा." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "पण ती रम्या तर म्हणत होती." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "रम्या काहीसुद्धा म्हणू देतो नंदिनी. ती रम्या ना मॅनिप्युलेट करते, माइंड गेम खेळते काव्यासोबत. काहीही करून तिला ती पपई खाऊ घालायचीच होती. पण माहिती नाही तिचा प्लॅन काय होता, पण तिचा जो काही प्लॅन होता ना, तो साधा सरळ नव्हता." असं तो एकदम हायपर होऊन जोराने बोलत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला थोडंसं शांत करते आणि म्हणते, "सावकाश, सावकाश." आणि त्यानंतर हे दोघेसुद्धा डायनिंग टेबलवरती येऊन बसतात. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणत असते, विजयबद्दल काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असते. तर पार्थ विचारतो, "विजयचं काय?" तर तेव्हा नंदिनी थोडंसं आजूबाजूला बघते आणि म्हणते, "नाही म्हणजे सुरुवातीला नाही, पण आता मला सगळंच काहीतरी ऑड वाटतंय." तर पार्थ विचारतो, "काय ऑड वाटतंय?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अहो म्हणजे त्याचं बरोबर त्याच वेळेला तिथं येणं खटकतंय मला." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "माझा सुद्धा हाच विचार आहे. आपण सेम विचार करतोय. तसं जर का असेल ना, तर मी दोघांना सुद्धा सोडणार नाहीये." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "पार्थ तुम्ही आधी शांत व्हा बरं. हे बघा एकदम जर तुम्ही असे आरोप केले ना, तर मग घरामधले सगळेजण तुमच्याकडे पुरावा मागतील. आपल्याला जे काही करायचंय ना, ते शांतपणाने प्लॅन करून करावं लागेल. सध्या तुम्ही एकच करा, रम्याच्या कुठल्याही बोलण्यावर ना तुम्ही असे लगेच रिॲक्ट करू नका. तुमची वेल विशर म्हणून मी एवढंच सांगेन." तर तेव्हा पार्थ म्हणतो, म्हणजे तो एकदम शांत झालेला असतो आणि म्हणतो, "तुम्ही ना माझ्या पक्क्या 3M फ्रेंड्स आहात." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "आणि राहीन कायम. बरं एक छोटीशी रिक्वेस्ट होती. तुम्ही आता शांतपणाने जेवा, मी परत येते. आवरून घेईन नंतर. मला जरा यांना म्हणजे काय आहे ना, आमचे हे जरा रुसून बसलेत. त्यांना लाडीगोडी लावावं लागणार आहे." तर तेव्हा पार्थ विचारतो, "पण काय काय झाले काय रुसायला?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "काही झालं नाही. ते मूल दत्तक घेण्याचा विषय सुरू होता. म्हणजे मला सुद्धा अगदी तसंच हवं होतं. पण आईशी बोलणं झालं. पण आई जे म्हणतायत ना, ते पण काही चुकीचं नाहीये. त्या म्हणाल्या, की तुमच्या लग्नाला काही 8-10 वर्ष झालेले नाहीयेत. बरं इतक्यात घाई कशाला? थोडं थांबू आणि मग बघू. आणि जर अगदीच वाटलं तर मूल दत्तक ही घेऊ. मला त्यांचं पटलंय, पण आमच्या यांनी फारच हा विषय मनावरती घेतलेला आहे. त्यांच्या मनातून जात नाहीये ते." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "पण खरं सांगू का नंदिनी, काही झाडं लवकर रुजतात, काही झाडं उशिरा बहरतात. आपण होप सोडायचे नाहीत. तुम्ही दोघांनी सुद्धा होप सोडू नका. काय आहे ना, एकाच घरात राहणाऱ्या 2 भावांना म्हणजे त्याच्यातल्या एकाला मूल होत असेल आणि दुसऱ्याला होत नसेल, तर वाईट वाटणं हे स्वाभाविकच आहे." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अरे, पण सॉरी तुम्ही दोघंही भाऊ एकदम एकसारखाच विचार करता." तर पार्थ म्हणतो, "सगळं काही ठीक होईल नंदिनी. तुम्ही दोघंही होप सोडू नका. काय आहे ना, होप्स, आशा हे ना फुलपाखरासारखी असतात. तुम्ही त्याच्या मागे धावलात ना, तर ती हुलकावणी देतात. तुम्ही आपलं शांत बसून आपली आपली बाग फुलवत राहा. ते फुलपाखरू कधी येऊन तुमच्या हातावरती बसेल ना, कळणारही नाही. आणि मला खात्री आहे, मला लवकरच ना काका म्हणणारी चिमणी या घरामध्ये लवकर येणार आहे." असं म्हणून तो हसत असतो आणि नंदिनीला सुद्धा आता खूप मोठा धीर मिळालेला असतो आणि ती सुद्धा हसत असते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर आता नंदिनीने तिसरं ओपिनियन घेतलेलं असतं आणि ते रिपोर्टसुद्धा आता तिला मिळालेले असतात आणि ती म्हणत असते, तिसरं ओपिनियनसुद्धा हेच सांगते की माझं आई होणं कठीण आहे. आणि आता म्हणून आता मला 100% खात्री पटली आहे, असं ती म्हणत असे मनातल्या मनात. आणि इतक्यात ते एक गोड मुलगी तिथं येते आणि नंदिनीला म्हणते, "माई, साबण घेते का? सगळे डाग धुवून काढणार." तर तेव्हा नंदिनी विचारते, "डाग 100% जातील याची खात्री आहे का तुला?" तर तेव्हा ती मुलगी म्हणते, "100% खात्री तर कशाचीच नसते." तर तेव्हा नंदिनी तिच्या गालावरून हात फिरवते
आणि ती मनातल्या मनात म्हणते, या छोट्या मुलीने किती छान गोष्ट सांगितली. म्हणजे माझे आई होण्याचे चान्सेस अजूनही आहेत. आणि तेव्हा ती मुलगी आता तिथून निघून जाते. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.